तुझ्यात हरवले मी. भाग 45. आदित्यने घाईघाईने आतल्या खोलीचं दार उघडलं. कैलास काका? समोरचे दृश्य पाहून तो क्षणभर थबकला. कैलास काका जमिनीवर पडले होते. त्यांची व्हीलचेअर बाजूला उलटलेली होती. टेबलावरची कागदपत्र संपूर्ण खोलीत विखुरलेली होती. कैलास काका? आदित्य धावत त्यांच्या जवळ गेला. काका, लागलं नाही ना? त्याने त्यांना सावकाश उचलून पुन्हा व्हीलचेअरवर बसवलं. कैलास काकांनी हलकसं हसण्याचा प्रयत्न केला. मी ठीक आहे बाळा. फक्त व्हीलचेअरचा तोल गेला. तेवढ्यात रोहितही धावत आत आला. सर, तुम्ही ठीक आहात ना? कैलास काकांनी मान हलवली. हो रोहित, मी ठीक आहे. आदित्यने आजूबाजूला नजर टाकली. अचानक त्याच्या लक्षात आलं. कैलास काका, दिव्याची फाईल कुठे आहे? ती फाईल टेबलवर नव्हती. आदित्यने संपूर्ण खोलीत शोधायला सुरुवात केली. टेबलाखाली, सोफ्याजवळ, कपाटाजवळ, पण फाईल कुठेच नव्हती. त्याने कैलास काकांकडे पाहिलं. कैलास काका, फाईल गायब आहे. कैलास काकांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. मला माहिती आहे, कारण ती कोणीतरी घेऊन गेला आहे. आदित्य आणि रोहित दोघेही एकदम स्तब्ध झाले. म्हणजे घरात कोणीतरी आलं होतं? कैलास काकांनी होकारार्थी मान हलवली. मी स्टडी रूममध्ये होतो. अचानक मागून कोणीतरी माझ्या व्हीलचेअरला जोरात धक्का दिला. मी खाली पडलो. तोपर्यंत त्या व्यक्तीने फाईल घेतली आणि मागच्या दरवाजातून पडून गेला. रोहित लगेच म्हणाला, सर, तुम्ही त्याचा चेहरा पाहिला का? कैलास काकांनी डोळे मिटले. नाही, पण तो जाताना एकच वाक्य बोलला. खोलीत पूर्ण शांतता पसरली. आदित्य पुढे सरकला. काय म्हणाला तो? कैलास काकांनी आदित्यच्या डोळ्यात पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, जुने सत्य जिवंत झाले. आता कोणालाच वाचवता येणार नाही. हे शब्द ऐकताच आदित्यच्या अंगावर काटा आला. रोहितच्या चेहऱ्यावरही चिंता स्पष्ट दिसत होती. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. मग आदित्य शांतपणे म्हणाला, कैलास काका, आतापर्यंत आपण फक्त स्वतःचं संरक्षण करत होतो. पण आता आपल्याला सत्य शोधण्यासाठी एक पाऊल पुढं टाकावंच लागेल. कैलास काकांनी त्याच्याकडे अभिमानाने पाहिलं. म्हणूनच मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे आदित्य. कारण मला माहिती आहे, तू कोणतीही लढाई अर्धवट सोडत नाही. आदित्यच्या मुठी आपोआप आवळल्या गेल्या. त्याच्या मनात आता एकच ध्यास होता, दिव्याचं सत्य आणि सायलीच्या आयुष्यावर घोंघावणारं संकट. त्याचवेळी बंगल्याच्या बाहेर उभी असलेली ती काळी कार हळूहळू निघून गेली. कारच्या आत बसलेल्या व्यक्तीने हातातलं अर्ध लॉकेट घट्ट पकडलं होतं आणि ओठांवर एक गूढ हास्य उमटलं. खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. कैलास काकांच्या बंगल्यात वातावरण अजूनही गंभीर होतं. आदित्य खिडकीतून बाहेर पाहत उभा होता. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, दिव्याची फाईल चोरण्याची गरज कोणाला पडली असेल? तेवढ्यात रोहित आत आला. सर, बंगल्याच्या बाहेर आणि मागच्या गेटचे CCTV फुटेज मिळाले. आदित्य लगेच वळला. लवकर दाखव. रोहितने लॅपटॉप टेबलवर ठेवला. कैलास काकाही व्हीलचेअरवर पुढे सरकवत जवळ आले. रोहितने व्हिडिओ सुरू केला. स्क्रीनवर रात्रीचा अंधार दिसत होता. काही सेकंद सगळं शांत होतं. अचानक एक काळ्या हुडीमध्ये आणि कॅप घातलेली व्यक्ती मागच्या गेटमधून आत आली. ती थेट स्टडी रूमच्या दिशेने गेली. आदित्यने व्हिडिओला थांबवला. झूम कर. आदित्यने चेहरा झूम केला, पण चेहरा पूर्णपणे मास्क आणि कॅपमुळे झाकलेला होता. काहीच ओळखू येत नव्हतं. व्हिडिओ पुढे सुरू झाला. ती व्यक्ती काही मिनिटांनी बाहेर आली. तिच्या हातात तीच दिव्याची फाईल होती. अचानक ती व्यक्ती गाडीमध्ये बसण्यापूर्वी हातमोजा काढते आणि तिच्या मनगटावर एक खून स्पष्ट दिसते. आदित्यने पुन्हा व्हिडिओ थांबला. रोहित, अजून झूम कर. रोहितने स्क्रीन मोठी केली. मनगटावर अर्ध्या लॉकेटचं टॅटू कोरलेलं होतं. आदित्यच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. हेच चिन्ह आपल्याला फोटोमध्येही दिसलं होतं. कैलास काका गंभीर आवाजात म्हणाले, याचा अर्थ हा माणूस फक्त चोर नाही, तो या रहस्याशी अनेक वर्षापासून जोडलेला आहे. खोलीत काही क्षण शांतता पसरली. रोहित अचानक म्हणाला, सर, अजून एक गोष्ट आहे. त्या व्यक्तीची गाडी बाहेर पडल्यावर पुढच्या चौकातल्या कॅमेऱ्यातही दिसली आहे. नंबर प्लेट. आदित्यने उत्सुकतेने विचारलं. रोहितने स्क्रीन बदलली.
नंबर प्लेट मुद्दाम चिखलाने झाकली होती. पण गाडी कुठे थांबली ते दिसलं. कुठे? रोहितने नकाशावर बोट ठेवलं. हॉटेल आर्या रेसिडेन्सी. हे नाव पाहताच कैलास काका एकदम शांत झाले. आदित्यने त्यांच्याकडे पाहिलं. कैलास काका, हे तेच हॉटेल आहे का? कैलास काकांनी हळूच मान हलवली. हो, 12 वर्षापूर्वी दिव्या शेवटची जिथे दिसली होती तेच हॉटेल. आदित्यच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. म्हणजे कोणीतरी मुद्दाम आपल्याला तिथपर्यंत पोहोचू द्यायचं नाही? कैलास काका म्हणाले, नाही आदित्य, मला वाटतं तो आपल्यालाच तिथे बोलावत आहे. हे एकदाच आदित्य आणि रोहित दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. ही सापळा असू शकतो किंवा 12 वर्षापासून बंद असलेल्या रहस्याचं पहिलं दार. त्या क्षणी आदित्यने मनात निर्णय घेतला. उद्या सकाळी तो आणि रोहित हॉटेल आर्या रेसिडेन्सीला जाणारच. त्यांना कल्पनाही नव्हती की त्या हॉटेलमध्ये त्यांची भेट अशा एका व्यक्तीशी होणार होती, जिचा चेहरा पाहिल्यानंतर आदित्यच्या आयुष्यातील सर्व समजुती बदलून जाणार होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळ. सायली नेहमीप्रमाणे लवकर उठली, पण आज तिच्या चेहऱ्यावर नेहमीचं हसू नव्हतं. आरच्यासमोर उभी राहून तिने स्वतःकडे पाहिलं. डोळ्याखाली काळी वर्तुळे, चेहरा फिकट आणि हातात अजूनही हलकासा कंप. ती स्वतःशीच पुटपुटली, आता जास्त दिवस हे लपवता येणार नाही. तेवढ्यात दारावर हलकी टकटक झाली. सायली? आदित्यचा आवाज होता. उठलीस का? सायलीने लगेच स्वतःला सावरलं. हो, ये. आदित्य आत आला. त्याच्या हातात चहाचा कप होता. आज मी चहा केला. सायली हसली. म्हणजे आज पुन्हा मीठ टाकलं नसेल ना? दोघे हलकेसे हसले. क्षणभर वातावरण पुन्हा हलकं झालं. सायलीने कप हातात घेतला, पण कप उचलताना तिचा हात पुन्हा थरथरला. आदित्यने ते पाहिलं. सायली, आपण आज डॉक्टरकडे जाऊ? नाही, तिने लगेच उत्तर दिलं. का नाही? मला काही झालेलं नाही. मग रोज चक्कर काय येते? सायली गप्प बसली. आदित्य तिच्यासमोर येऊन उभा राहिला. माझ्याकडे बघ. सायलीने हळूच नजर वर केली. तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहेस? नाही, खोटं. पहिल्यांदाच आदित्यचा आवाज इतका ठाम होता. सायलीच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण तिने स्वतःला सावरलं. काही गोष्टी सांगता येत नाहीत आदित्य. का? कारण ती थांबली. त्या सांगितल्या तर खूप लोकांचं आयुष्य बदलून जाईल. आदित्यला तिचं वाक्य समजलं नाही, पण त्याला एवढं नक्की जाणवलं. सायली फक्त स्वतःचं नाही, कोणाचं तरी दुसऱ्याचंही रहस्य जपत होती. तेवढ्यात सायलीच्या मोबाईलवर पुन्हा तोच अननोन नंबरवरून मेसेज आला. तिने पटकन मोबाईल हातात घेतला. मेसेज वाचताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. मेसेजमध्ये लिहिलं होतं, तुझ्याकडे फक्त 7 दिवस आहेत, नाहीतर आम्ही स्वतः आदित्यला सगळे सत्य सांगू. सायलीचे हात थरथरू लागले. तिने घाईघाईने मेसेज डिलीट केला. पण दाराबाहेर उभा असलेला आदित्य तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट पाहत होता. त्याने काहीच विचारलं नाही, फक्त मनात एक निर्णय घेतला. आता सायलीचं सत्य तिच्यापेक्षा आधी मी शोधणार. दुसरीकडे कैलास काकांच्या घरी रोहित गाडी तयार करून उभा होता. सर, मी आणि आदित्य हॉटेल आर्या रेसिडेन्सीकडे निघतो. कैलास काकांनी गंभीर आवाजात सांगितलं. सावध राहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथे जे काही दिसेल त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आदित्यने मान हलवली. हो कैलास काका. गाडी हळूहळू बंगल्याबाहेर निघाली आणि दुसऱ्या क्षणी घरासमोरच्या झाडामागून एक अनोळखी व्यक्ती बाहेर आली. त्याने मोबाईल काढून कोणाला तरी फोन लावला. ते दोघे हॉटेलकडे निघाले आहेत, समोरून उत्तर आलं. छान, आता खरी परीक्षा सुरू होईल. त्या व्यक्तीने फोन कट केला आणि हलकंसं हसत आपल्या खिशातून तेच अर्ध लॉकेट बाहेर काढलं. त्याने ते हातात घट्ट पकडलं. जणू त्या लॉकेटमध्येच अनेक वर्षाचं एक मोठं रहस्य बंदिस्त होतं. हॉटेल आर्या रेसिडेन्सी. 12 वर्षानंतर आदित्य आणि रोहित त्या हॉटेलसमोर उभे होते. हॉटेल पूर्वीसारखंच भव्य होतं, पण वातावरणात एक विचित्र शांतता होती. आदित्यने हॉटेलकडे पाहिलं. रोहित, इथूनच सगळ्याची सुरुवात झाली होती, रोहित गंभीरपणे म्हणाला. आणि कदाचित इथूनच शेवटाची सुरुवातही होईल. दोघे आत गेले. रिसेप्शनवर एक वयस्कर मॅनेजर बसला होता. आदित्यने त्याच्यासमोर दिव्याचा जुना फोटो ठेवला. सर, ही मुलगी आठवते का? मॅनेजरने फोटोकडे बराच वेळ पाहिलं, मग हळूच म्हणाला. चेहरा ओळखीचा वाटतोय,
पण इतक्या वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेवढ्यात मॅनेजरची नजर आदित्यच्या हातातल्या अर्ध्या लॉकेटकडे गेली. त्याचा चेहरा एकदम फिकट पडला. हे लॉकेट तुमच्याकडे कसं आलं? आदित्यने त्याच्याकडे रोखून पाहिलं. म्हणजे तुम्ही हे आधी पाहिलं आहे? मॅनेजरला स्वतःची चूक लक्षात आली. तो लगेच सावरला. नाही, म्हणजे असं डिझाईन आधी पाहिल्यासारखं वाटलं. आदित्यला खात्री झाली, हा माणूस काहीतरी लपवत आहे. रोहितने शांतपणे आपलं ओळखपत्र दाखवलं. आम्ही चौकशीसाठी आलो आहोत. तुम्ही सहकार्य केलं तर बरं होईल. मॅनेजर काही क्षण शांत राहिला. मग त्याने आजूबाजूला पाहिलं. कोणी ऐकत नाही ना याची खात्री करून तो हळू आवाजात म्हणाला, माझ्या मागे या. तो त्यांना हॉटेलच्या मागच्या बाजूला घेऊन गेला. तिथे एक जुनी बंद पडलेली स्टोअर रूम होती. दारावर धूळ साचली होती. मॅनेजरने खिशातून जुनी चावी काढली. दार उघडलं. आत अंधार होता. रोहितने मोबाईलचा टार्च लावला. जुने फर्निचर, तुटलेल्या खुर्च्या आणि भिंतीवर अजूनही एक जुना CCTV कॅमेरा लटकत होता. मॅनेजर म्हणाला, 12 वर्षापूर्वी त्या रात्री ही रूम बंद करण्यात आली. त्यानंतर इथे कोणीच आलं नाही. आदित्यने विचारलं, का? मॅनेजरने खोल श्वास घेतला. कारण त्या रात्री इथून एका मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता. आदित्य आणि रोहित एकमेकांकडे पाहू लागले. मग आम्ही दार उघडायला आलो. तोपर्यंत सगळं शांत झालं होतं. आता फक्त तो थांबला. काय होतं? आदित्यने घाईने विचारलं. मॅनेजरने थरथरत्या हाताने स्टोअर रूमच्या एका कोपऱ्याकडे बोट दाखवलं. तिथे जमिनीवर धुळीत अर्धवट झाकलेलं एक चांदीचं पैंजण पडलेलं होतं. आदित्यने ते उचललं. पैंजणाच्या आतील बाजूला छोट्या अक्षरात कोरलेलं होतं, D. रोहित म्हणाला, D म्हणजे दिव्या? मॅनेजरने लगेच नकारार्थी मान हलवली. नाही, त्या रात्री त्या मुलीचं नाव दुसरंच कोणी घेतलं होतं. आदित्यचा श्वास रोखला गेला. मग कोणतं नाव? मॅनेजर काही बोलणार इतक्यात धाड स्टोअर रूमचं दार जोरात बंद झालं. संपूर्ण खोली अंधारात बुडाली. बाहेरून कोणीतरी कडी लावली होती. रोहितने दार जोरात ढकललं. कोणी आहे बाहेर? पण उत्तर आलं नाही. त्या शांततेत फक्त एका मुलीच्या रडण्याचा हलका आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला. तो आवाज जणू 12 वर्षापासून याच भिंतींमध्ये अडकून पडला होता. आदित्यच्या अंगावर शहारे आले. त्याला पहिल्यांदाच जाणवलं, तो फक्त एका रहस्याचा नाही तर एका भयानक सत्याच्या अगदी जवळ पोचला होता. स्टोअर रूमचं दार बाहेरून बंद झालं होतं. आदित्य आणि रोहित दोघांनी मिळून दार उघडण्याचा प्रयत्न केला. रोहितने मोठ्याने आवाज दिला, कोण आहे बाहेर? रोहितने मोठ्याने आवाज दिला, पण उत्तर आलं नाही. आदित्यने मोबाईलचा टार्च पुन्हा सुरू केला. त्याचा प्रकाश भिंतीवर पडताच एक जुनी लाकडी कपाट दिसली. कपाटाचं दार अर्धवट उघडं होतं. रोहित, तिकडे बघ. दोघे सावधपणे त्या कपाटाजवळ गेले. आदित्यने हळूच दार उघडलं. आत धुळीने माखलेली काही जुनी डायऱ्या, वर्तमानपत्राची कात्रणं आणि एक छोटा कॅमेरा ठेवलेला होता. रोहितने कॅमेरा हातात घेतला. हा तर खूप जुना डिजिटल कॅमेरा आहे. आदित्यने डायरी उघडली. पहिल्या पानावर फक्त एकच वाक्य लिहिलेलं होतं, सत्य लपवलं जाऊ शकतं पण संपत नाही. आदित्य पान उलटत होता. अचानक एक फोटो खाली पडला. त्या फोटोमध्ये हॉटेलच्या 4थ्या मजल्याचा कॉरिडॉर दिसत होता. कॉरिडॉरमध्ये तीच मुलगी जिचा टॉप फाटलेला होता. ती घाईघाईने लिफ्टकडे धावत होती. यावेळी तिचा चेहरा अजूनही स्पष्ट दिसत नव्हता, पण तिच्या उजव्या हातात तेच अर्ध लॉकेट घट्ट पकडलेलं होतं. आदित्यच्या डोळ्यात चमक आली. रोहित, म्हणजे त्या रात्री लॉकेट तिच्याकडे होतं? रोहितने मान हलवली. आणि आता ते दुसऱ्याच्या हातात आहे. तेवढ्यात स्टोअर रूमच्या बाहेरून कोणाच्या पावलांचा आवाज आला. टक टक टक. दोघे शांत झाले. पावलं दाराजवळ येऊन थांबली. काही क्षण पूर्ण शांतता आणि अचानक दाराची कडी उघडली. दार हळूहळू उघडलं. समोर तोच वृद्ध मॅनेजर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो घाबरलेल्या आवाजात निघाला, लवकर इथून निघा. उशीर झाला तर तुमच्या जीवाला धोका आहे. आदित्यने त्याचा हात पकडला. आम्हाला सत्य सांगितल्याशिवाय आम्ही जाणार नाही. मॅनेजरच्या डोळ्यात पाणी आलं. मी 12 वर्ष गप्प राहिलो कारण माझ्या कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. हे ऐकताच
आदित्य आणि रोहित दोघे स्तब्ध झाले. मॅनेजर पुढे म्हणाला, त्या रात्री ती मुलगी हॉटेलमध्ये स्वतःहून आली नव्हती. तिला जबरदस्तीने आणलं गेलं होतं. आदित्यचा श्वास अडकला. कोणी? मॅनेजर काही बोलणार इतक्यात धाड हॉटेलच्या बाहेर गोळीबाराचा आवाज झाला. सगळे दचकले. रोहित लगेच बाहेर धावत गेला. आदित्य त्याच्या मागे पळाला. हॉटेलच्या पार्किंगमध्ये लोकांची गर्दी जमली होती. जमिनीवर एक माणूस जखमी अवस्थेत पडला होता. आदित्य त्याच्याजवळ गेला. त्या माणसाने थरथरत्या हाताने आदित्यचा हात पकडला आणि शेवटच्या श्वासात फक्त एकच शब्द उच्चारला, दिव्या. इतकं बोलून त्याचा हात निसटला. आदित्य स्तब्ध उभा राहिला. दूर पार्किंगच्या बाहेर काळी कार भरधाव वेगाने निघून जात होती. त्या कारच्या मागच्या काचेवर एकच चिन्ह दिसत होतं, अर्ध लॉकेट. आदित्यच्या मनात आता एकच प्रश्न घुमत होता, दिव्या खरंच जिवंत आहे की कोणीतरी तिचं नाव वापरून अजूनही हा खेळ खेळत आहे? मग तुम्हालाही पण हे जाणून घ्यायचं आहे का? तर मग आपल्या कथेसोबत कंटिन्यू राहा. लवकरच आपली कथा एंड पॉईंटला येणार आहे, म्हणून उर्वरित कथा मिस करू नका. आणि आजचा पार्ट आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये.